तर नमस्कार मित्रांनो, आज आहे ना आपला स्लॅब बांधून झाला होता आणि आज आहे ना आपल्याला आहे ना स्लॅब मध्ये जो शेवटचा आयटम राहतो तो जे बेरिंग राहते ती बेरिंग टाकायची होती. तर राहुल मिस्त्री आपल्याला सांगतील बेरिंग कशी टाकायची आणि तिचं महत्व काय. तर नमस्कार राहुल मिस्त्री. नमस्कार. तर राहुल मिस्त्री एकच टाकायचं आणि याचं महत्व काय राहतो. याचं खूप महत्व आहे. एक तर आपली बच्चे कंपनी खुश रडायला लागली म्हणजे झोळी टाकून द्यायला आणि एकदा धोका दिला म्हणजे खूप टाइम धोका झाला तो असा. आणि ज्यांनी आपल्यासाठी एवढं सुंदर घर बांधलं, समजा आपले आई वडील असतील किंवा आजी पंजे असतील, ते म्हातारपणात त्याला जर झोक्यात जर बसून धोका दिला तर त्या घराचं सार होईल, ते मेहनत करेल त्याला फळ भेटेल. म्हणजे चौपाळ्यासाठी पण वापरली जाते. हो. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घराला टाकले असेल, ज्यांनी टाकले असेल मला कमेंट मध्ये सांगा. आणि ज्यांना टाकायचे असेल ना तर मित्रांनो तुम्ही अशी टाकीत राहते. तर मिस्त्री नेमकं टाकीत असताना कशी कोणती काळजी घ्यायला पाहिजे. काळजी अशी 10 mm चे 12 mm चे गज याच्यात टाकायचे म्हणजे जेणेकरून ती खाल्ली सकली नाही पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एक दोघं जरी त्या धोक्यावर बसलो किंवा चौपाळ्यावर बसलो तर त्याची मजबूती आपल्याला कायम टिकली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आहे ना हे 10 mm चे गज जसे मिस्त्रीने टाकले किंवा 12 mm चे गज बी टाकले ना तुम्ही मित्रांनो, ते एकदम मजबूत होऊन जाईल. त्याच्यामुळे ना आपला धोका खाली यायचं टेन्शन राहणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, मला असंच लाईक करत चला, शेअर करीत चला आणि माझ्या युट्यूब बटनला, माझ्या युट्यूब चॅनलला पण भेटत चला. धन्यवाद.